आज आपण माझ्या बहिणीच्या हातचं मालवणी पद्धतीने एकदम पारंपरिक पद्धतीने टोल मच्छीचं कालवण करणार आहोत। त्याच्यासाठी इथे एक मोठी टोल मच्छी घेतलेली आहे, तिला बाजारातूनच कापून आणलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्याच्यासाठी लागणार आपण आता मसाला तयार करणार आहोत। 4 कांदे चुलीमध्ये भाजून घेतलेले आहेत, 1 वाटी ओलं खोबरं आणि 1 वाटी सुकं खोबरं हे पण भाजून घेतलेलं आहे। थोडीशी कोथिंबीर, एक 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या, 2 इंच आलं आणि 1 मोठा चमचा गरम मसाला घेतलेला आहे। 4-5 कढीपत्त्याची पानं आहेत। हे सर्व आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। फोडणीसाठी 10 ते 15 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत, 3 मिरच्या, हे वाटलेलं वाटण आणि कोकम। 2 चमचे हळद मच्छीला लावायची आहे आणि 8 ते 10 चमचे मालवणी मसाला। हा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता, पण मच्छी आहे म्हटल्याच्यानंतर थोडा तिखटपणा पाहिजेच। त्याच्यामध्ये हे कोकम घालायचे। मच्छी म्हटल्यावर आंबट तिखट अशी मच्छी खूप छान लागते। हे कोकमाचं पाणी करून घालायचं आणि कोकम पण घालायचे आणि आपला वाटलेला वाटण आहे ना, म्हणजेच मसाला, तो पण सर्व मच्छीला चांगला व्यवस्थित असा चोळून घ्यायचा। प्रत्येक पीसला हा मसाला चांगला लागला पाहिजे। मच्छी बनवण्यासाठी टोप गरम करायला ठेवलेला आहे, 4 चमचे तेल घातलेलं आहे। तेल चांगलं कडकडीत तापलं ना की ठेचलेला लसूण घालायचा आणि लसूण थोडासा आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे मालवणी मसाला घालायचा, म्हणजे कालवण्याला कलर चांगला येतो। आणि ही मच्छी घालायची। आपल्याला वाटलं टोप करपते म्हणून तर खाली उतरायची, ही गावच्या लोकांची पद्धत आहे बघा। आणि सर्व मच्छी आपल्याला टोपामध्ये घालायची आहे आणि अशी पकडून कपड्याने पकडायचा टोप आणि मिक्स करायची, म्हणजे मच्छी तुटत नाही। आपण चमच्याने अशी मिक्स केली ना तर मच्छी तुटते। त्याच्यामध्ये मिरची घालायची आहे आणि पाणी घालायचं। जेवढी तुम्हाला मच्छी शिजवायची असेल किंवा जेवढं कालवण करायचं असेल त्या पद्धतीने पाणी घालायचं आणि एकदा परत असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून झाल्याच्या नंतर मच्छी ही आपल्याला एक 10 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। झटपट असे आपली टोल मच्छीचं कालवण तयार झालेलं आहे। गरम गरम भाकरी किंवा गरम गरम भाताबरोबर हे कालवण खूप छान लागतं। आजचं जर हे मालवणी कोकणातल्या पद्धतीचं तुम्हाला जर कालवण आवडलं तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते। थँक्यू।